हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पाठाचा पुढचा भाग घेणार आहोत. पर्यावरणीय व्यवस्थापन मध्ये आपण मागच्या पिरियडमध्ये परिसंस्था याविषयी थोडक्यात माहिती घेतली होती. त्यामध्ये आपण पाहिलं की जैविक आणि अजैविक घटक मिळून परिसंस्था तयार होत असते आणि आपल्या सभोवताली कुठेही आपल्याला जैविक आणि अजैविक घटक आढळत असतात. साधारणतः एक झाडसुद्धा एक परिसंस्था असतं, कारण झाडावर तुम्ही बघा, एका झाडावर तुम्हाला अनेक जैविक आणि अजैविक घटक मिळत असतात. आपली शाळा ही एक परिसंस्था झाली, तुमचं घर हे एक परिसंस्था झाली आणि सगळ्यात मोठी परिसंस्था कोणती आहे? पृथ्वी. सर्वात मोठी परिसंस्था, ज्याला आपण परिसंस्थेलाच आपण बायोम्स असं म्हणतो. सर्वात मोठं बायोम्समध्ये पृथ्वीचा समावेश होतो. तर या परिसंस्थेची आपण माहिती घेतली आणि हे पण पाहिलं की कसं ते एकमेकावर परिणाम करत असतात. जैविक घटकाचं एखादं प्रमाण वाढलं तर त्याचा अजैविक घटकावर परिणाम होतो. अजैविक घटकांचं प्रमाण बदललं की त्याचा जैविक घटकावर परिणाम होत असतो आणि त्यांच्यामध्ये ही सारखी अंतरक्रिया ही चालूच राहत असते. आणि अशा प्रकारे जैविक आणि अजैविक घटक मिळून ही आपली परिसंस्था ही तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आता पाहायचं आहे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. आहे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. तर आपण पाहिलं की आपल्या अजैविक घटकामध्ये मुख्यतः कशाचा समावेश होतो? हवा, पाणी, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, पाण्याची वाफ, त्याच्यानंतर विविध वायूंचे प्रमाण, हे सर्व अजैविक घटकामध्ये त्याचा समावेश होतो. आणि जैविक घटकामध्ये मुख्यतः सर्व वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होत असतो. आणि हे सगळं होत असताना आपण पाहतो की काही नैसर्गिक घटना अशा असतात, काही नैसर्गिक असतील, काही वेळेस मानवनिर्मित. काही घटना अशा असतात ज्यामुळं पर्यावरणावर त्याचा परिणाम होत असतो आणि काही वेळेस हा परिणाम जो आहे तो तुम्हाला सूक्ष्म कालावधीसाठी दिसून येतो, थोडासा म्हणजे एखाद्या तासापुरता किंवा एखाद्या दिवसापुरता वगैरे. पण काही घटना अशा असतात की ज्याचा आपल्या पर्यावरणावर प्रदीर्घपणे वर्षानुवर्ष त्याचा परिणाम होत असतो. उदाहरणादाखल अणुबॉम्ब जो झालेला आहे त्याचा परिणाम आपल्याला वर्षानुवर्ष आपल्या परिसंस्थेवर झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर असं आपल्याला आता इथं पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे. पर्यावरण संवर्धन. तर हे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी हे आहे तसं त्याच प्रमाणात ठेवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत? आपण खूपदा आता बघतो की इको फ्रेंडली हा शब्द तुम्ही नेहमी ऐकता. पर्यावरणाशी मैत्री करणारी आपली कृती असली पाहिजे, ज्याच्यामुळं पर्यावरणाचं आपण संरक्षण करू शकू. तर आता सुरुवातीला हे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आधी त्या संस्थेवर, पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात हे आपल्याला आधी पाहावं लागेल. तर असं पर्यावरणावर परिणाम करणारे मुख्यतः 2 घटक आहेत. एक आहे नैसर्गिक घटक आणि दुसरा आहे मानवनिर्मित घटक. तर पहिल्यांदा तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे भूकंप. भूकंपामुळं कसं पर्यावरणावर परिणाम होतो होतं की नाही? एखाद्या ठिकाणी भूकंप झाला की घरं वगैरे कोसळतात तिथं, हो की नाही? घरे कोसळतात. त्याच्यानंतर भूकंप झाल्यामुळं जमीन हादरली जाते, जमीन असमतल होते. तिथं शेती वगैरे असेल तर त्या शेतीवर त्याचा परिणाम होतो, हो की नाही? मातीचे ढिगारे तुम्हाला सगळीकडे दिसतात. त्याच्यानंतर भूकंप झाल्या ठिकाणी खूपदा म्हणजे जमिनीतून उष्णता वगैरे बाहेर पडल्यामुळं तिथल्या सभोवतालचं तापमान वाढतं आणि तापमान वाढलं की बघतो आपण खूपदा त्या तापमानामुळे पाण्याची वाफ होते आणि परत त्याचं पर्जन्यमान म्हणजे पाऊस पडतो तिथं. हे असे वेगवेगळ्या आपल्या सभोवताली त्या भूकंपाचे परिणाम आपल्याला दिसून येत असतात. पण याशिवाय असे कोणते नैसर्गिक घटना आहेत ज्याचा आपल्या पर्यावरणावर परिणाम झालेला दिसून येतो? येईल सांगता? भूकंप आहे, त्याच्यानंतर पूर आहे,
आता सध्या आपण पावसाळ्याचे सीझन आहेत. सुनामी शब्द तुम्ही ऐकलेला असेल. समुद्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात पूर येतो त्याला आपण सुनामी म्हणतो. अजून भूकंप, पूर, सुनामी, चक्रीवादळ आहे, नुसती वादळे असतात है ना. चक्रीवादळ, वादळ असेल, त्याच्यानंतर आताच पाहिलेला आपण ज्वालामुखीचा उद्रेक होतो, दुष्काळ पडतो खूपदा, पर्जन्यमान कमी होतं, दुष्काळ असेल. अजून त्यानंतर वनवाला जंगलाला आग लागते बऱ्याचदा. हे सगळे नैसर्गिक घटक आहेत ज्याच्यामुळं पर्यावरणावर परिणाम होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मानवनिर्मित घटक कोणते आहेत. एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे जंगलतोड. तर जंगलतोड झाल्यामुळं काय होतं, जंगलतोड झाल्यामुळं झाडांची संख्या कमी होते. झाडांची संख्या कमी झाल्यामुळं पर्जन्यमानावर त्याचा परिणाम होतो. हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी झाल्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा परिणाम होतो. हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर प्राण्यांना अभयता राहत नाही, त्याच्यामुळं प्राण्यांची संख्या कमी होते. तसंच मग आता असे अजून कोणते मानवनिर्मित घटक आहेत ज्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. एक झालं जंगलतोड, दुसरं आहे आधुनिकीकरण. खूपदा आपण बघतो आता आपलं जीवन हे खूप आधुनिकीकरण झालेलं आहे ना. आता उदाहरणं दाखवलं, एक आधुनिकीकरणाचं उदाहरण आपण AC घेऊया. खूप आपण बघतो खूप ठिकाणी आता तुम्हाला ACचा वापर झालेला दिसून येत आहे. सुरुवातीला खूप क्वचित कुठंतरी म्हणजे 5 स्टार हॉटेल वगैरे असतील, लॉजेस असतील, तिथं व्हायचा. पण आता तुम्ही पाहता सगळ्यांच्या वाहनामध्ये AC बसवलेला आहे, खूप घरांमध्ये AC बसवलेला आहे. मग त्याच्यामुळं काय होतं, या आधुनिकीकरणामुळं एकतर त्या ACमधून फ्लोरोकार्बन, डायफ्लोरोकार्बन नावं ऐकली असतील या वायूंची तुम्ही. फ्लोरोकार्बन FC, त्याला शॉर्टमध्ये FC म्हणतात. फ्लोरोकार्बन आणि डायफ्लोरोकार्बन असे हे 2 वायू बाहेर पडतात. आणि या वायूमुळं काय होत आहे, ओझोनवर ओझोनचा थर कमी होत चाललेला आहे. ओझोनवर परिणाम होत आहे, ओझोनचा थर कमी होणं. आणि आता तुम्ही बघतो ओझोनचा थर जो आहे तो आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचा संरक्षक थर म्हणून त्याला ओळखलं जातं, हो की नाही. मग हा संरक्षक थर जर कमी झाला तर सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणे आहेत त्याच्यापासून आपलं स्वतःचं, मानवाचं, प्राण्यांचं वगैरे संरक्षण होणार नाही. ओझोन वायूमुळं आपल्या अतिनील किरणांचं आपलं संरक्षण होत असतं. मग हा संरक्षक थरच जर नाहीसा झाला तर खूप मानवी असेल किंवा सगळ्या सजीवावर त्याचा खूप विपरीत परिणाम म्हणजे होत असलेलाही आपण बघतो आणि पुढे पण मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. तर असं हे ACचं आधुनिकीकरणामुळं वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर काय आहे, कारखाने असतील, औद्योगिकरण ज्याला आपण म्हणतो. औद्योगिकरण, कारखान्याची संख्या वाढली की मग तुम्ही पहा, जर समजा एखाद्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये समजा एखादा कारखाना उभारला गेला तर काय होतं, त्या कारखान्यामध्ये उभारला म्हणलं की त्या कारखान्याला किती जागा लागते, त्याच्या 5 किलोमीटर अंतरावर चारी बाजूनं, आठी बाजूनं म्हणा, तुम्हाला तिथं शेती घेण्यास योग्य राहत नाही. त्या कारखान्यातून असे काही वायू बाहेर पडतात जे वनस्पतीची वाढच होऊ देत नाही. तर मग असं मग आता 5-5 किलोमीटर एक कारखाना उभारला तर 5-5 किलोमीटर तुम्ही शेती करू शकत नाही. म्हणजे बघा, आता म्हणजे 40 एकर जमीन तुमची जवळपास किलोमीटरपर्यंत तुम्हाला शेती म्हणजे करता येणार नाही. मग याशिवाय काय होतं, हे झाला तुमचा प्रत्यक्ष परिणाम. मग त्याच्यातून जे वायू बाहेर पडतात, प्रदूषके बाहेर पडतात, त्याचा तर परत सजीवावर विपरीत परिणाम झालेला तुम्हाला दिसूनच येतो, हो की नाही. मग आता एक कारखाना उभारला, त्याच्यानंतर त्या कारखान्यामध्ये कामं करणारी लोकं आली, कामगार आले, मग त्यांच्या राहण्यासाठी जागा. मग ही जागा कुठली वापरली जाईल, शेतीचीच जागा, जी तुम्ही शेतीसाठी वापरणार आहात तीच जागा. मग ती परत त्या 5 किलोमीटरच्या दूरवर तुम्हाला ते मानवी वस्ती करावी लागेल तिथं.
मग परत तेवढ्या लोकांसाठी परत त्यांच्या रहदारीचा रस्ता आला, त्यांच्यासाठी शाळा आल्या, दवाखाने आले, इतर गरजा आल्या. मग हे सगळं परत शेतीसाठीचं जे आपण जमीन वापरत असतो त्याचाच वापर तिथं परत ह्याचं सगळं बांधकाम होण्यासाठी होतं. म्हणजे एका कारखान्यामुळं पूर्ण जवळपास तुम्ही पाहता सभोवतालच्या गावावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. एक होतं रोजगार मिळतो, काम मिळतं, पण त्या एका म्हणजे ह्याच्यामुळं दुसऱ्या सगळ्या पर्यावरणावर त्याचा किती विपरीत परिणाम होतो. तर असं औद्योगिकरणामुळं पण पर्यावरणावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत आहे. त्यानंतर कुठला घटक वाटतो तुम्हाला? लोकसंख्या वाढ. लोकसंख्याचं मोठ्या प्रमाणात म्हणजे वाढ होत चाललेली आहे. मग लोकसंख्या वाढल्यामुळंच त्याच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला औद्योगिकरण करावं लागत आहे, हो की नाही? मग लोकसंख्या जर कमी झाली तर औद्योगिकरणाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी होईल, कारण गरजा वाढल्या की परत त्या गरजाची परिपूर्ती करण्यासाठी कारखाने उभारावेच लागतील. तर मग असं लोकसंख्या वाढ हे एक मुख्य त्याचं कारण आहे. त्यानंतर अजून कुठलं? सगळ्यात परत महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण. आपण आपल्या सभोवताली आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण पाहत आहोत. सुरुवातीला तुम्हाला आता प्रकार जर विचारला प्रदूषण, तर तुमच्या डोळ्यासमोर फक्त 3 प्रदूषण येतात: जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि भूप्रदूषण. पण आता बघा याच्यामध्ये खूप अजून प्रदूषणाचे प्रकार वाढलेले आहेत. किरणोत्सारी प्रदूषण नाव ऐकलेलंच आहे तुम्ही. अणुबॉम्बस्फोटामुळे जे प्रदूषण होतं त्याला आपण किरणोत्सारी प्रदूषण म्हणतो. किरणोत्सारी प्रदूषण आता आधुनिक ह्याच्यामध्ये वाढलेलं आहे. ध्वनी प्रदूषण तुम्ही नाव ऐकलेलं आहे का नाही? ध्वनी प्रदूषण. त्याच्यानंतर अजून एक नवीन प्रदूषण आलेलं आहे, ऐकलं आहे का तुम्ही त्याच्याबद्दल? ई प्रदूषण. तुम्ही हे जास्त ऐकलं नसेल. ई प्रदूषण आहे. तर ई प्रदूषण म्हणजे काय? ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रदूषण. इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या वापरामुळं जे प्रदूषण होतं, ज्याचं आपण आधुनिकीकरण म्हणलेलं आहे, त्या आधुनिकीकरणामुळं होणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण म्हणजे ई प्रदूषण. तर असे अजून प्रदूषणाचे प्रकार अजून वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत. तर असं हे प्रदूषण हे एक मुख्य पर्यावरणावर परिणाम करणारा एक घटक आहे. त्याच्यानंतर रस्ते बांधकाम असतील, त्याच्यानंतर घराचं बांधकाम असेल, त्यानंतर मुख्यतः धरणे बांधणं वगैरे जे आहे, हे सगळे मानवनिर्मितीमध्ये त्याचा समावेश होतो. तर असं पर्यावरणावर परिणाम करणारे मुख्य 2 घटक आहेत: नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक. ठीक आहे. तर आपल्याला याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. हे आहे तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे हे वेगवेगळे जे आपल्या सभोवताली प्रदूषण दिसत आहेत त्या प्रदूषणाची थोडक्यात माहिती. तर पहिल्यांदा इथं जे आपण बघितलेलं आहे ते आहे हवा प्रदूषण. तर हवा प्रदूषणामध्ये मुख्यतः कोणकोणते घटक कारणीभूत आहेत, घटक लिहायचे आहेत आणि त्या घटकाचं स्त्रोत तुम्हाला लिहायचं आहे. इथं जे आहे ते स्त्रोत लिहायचं आहे. स्त्रोत म्हणजे ज्याच्यापासून प्रदूषण होतं, ज्या घटकामुळं प्रदूषण होतं तो स्त्रोत आपल्याला तिथं लिहायचा आहे. तर हवा प्रदूषणामध्ये पहा इथं मुख्यतः कोणते घटक दिलेले आहेत बघा इथं. तर हवा प्रदूषणामध्ये आपण इथं पाहतो हायड्रोकार्बन आहे, हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CO2 कार्बन डायऑक्साईड आणि CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. हायड्रोकार्बन्स HC ज्याला आपण म्हणतो, H आणि C हायड्रोकार्बन्स. सल्फर आणि नायट्रोजनच्या ऑक्साईड्स म्हणजे सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, हायड्रोजन सल्फाईड
याला म्हणायचं वायुरूप प्रदूषण घडवून आणणारे घटक. आणि याशिवाय घनरूप घटक पण असतात. आता गादी वगैरे तुम्ही भरताना पहा, तिथं तुम्हाला खूप छोटे छोटे गादी भरण्याची क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा त्याच्या आजूबाजूला हवेमध्ये खूप तुम्हाला पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे कापसाचे कण दिसतात. किंवा पिठाच्या गिरणीतून तुम्ही आल्याबरोबर बघा, तुमचा हात, चेहरा, पाय वगैरे तुमच्या ते सगळे छोटे कण, नकळत पिठाचे कण तुमच्या शरीराला चिकटलेले असतात. किंवा एखाद्या खडी फोड यंत्रचा जवळून तुम्ही जा, तिथं तुम्हाला सगळे छोटे छोटे कण तुम्हाला दिसतात. रस्ता तयार करत असताना वगैरे त्यावेळेसही तुम्ही त्या जवळून जा, तिथं तुम्हाला त्या हवेमध्ये बरेचसे छोटे छोटे घनरूप घटक तिथं दिसत असतात. तर हे घनरूप घटक कोणते कोणते असतात? धुलीचे कण, राख, कार्बन, शिसे, ॲस्बेस्टॉस इत्यादी. राखेचे कण असतील, धुली कण असतील, कार्बनचे कण असतात, शिसे, ॲस्बेस्टॉस, हे घनरूप घटक झाले. म्हणजे वायुरूप घटकामध्ये हवेच्या प्रदूषणामध्ये वायुरूप घटक एक असतात आणि घनरूप घटक एक असतात. त्यानंतर तुम्हाला आता इथं स्त्रोत लिहायचा आहे. स्त्रोत म्हणजे कशापासून हे घटक बाहेर पडतात, कोणत्या क्रियेतून हे घटक बाहेर पडतात. लक्षात. आता इथं तुम्हाला मी हवेच्या प्रदूषणाचं पूर्ण सांगते. तर आता स्त्रोत कुठून बाहेर पडतात, तर आत्ताच आपण बघितलेलं मुख्यतः कारखाने. खूप मोठ्या प्रमाणातून कारखान्यातून वायुरूप प्रदूषके बाहेर पडत असतात. नुसतंच वायुरूप नाही, जर तुम्ही चिमणी वगैरे बघितली असेल कारखान्याची, तर त्याच्यामध्ये एकदम तुम्हाला मोठा काळ्या रंगाचा धूर बाहेर पडलेला दिसतो. ॲक्च्युअली आता त्याच्यातून जे काही वायू बाहेर पडत असतात त्यांना कोणताही रंग नाही, सगळेच वायू रंगहीन आहेत. पण आपल्याला तिथं काळ्या रंगाचा धूर दिसतो, कारण त्याच्यामध्ये कार्बनचे कण असतात. काळ्या रंगाचे कार्बनचे कण असल्यामुळं तो वायू पण तुम्हाला काळ्या रंगाचा दिसत असतो. तर कारखाने असतील, कारखान्यातून ही वायू प्रदूषके बाहेर पडतात. याशिवाय अजून कुठून असा धूर बाहेर पडतो? सगळ्यांना माहिती, वाहनातून. आपली जी आपण वाहने वापरतो, स्वयंचलित वाहने जे आहेत, यामध्ये मोटरसायकल असेल, बस असेल किंवा ट्रेन असतील, या सगळ्या कारा असतील, सगळ्या याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ही प्रदूषके बाहेर पडत असतात. त्याच्यानंतर आपण औष्णिक विद्युत केंद्रे, जिथं दगडी कोळशाचा वापर करून जिथं विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते त्याला आपण औष्णिक विद्युत केंद्र म्हणतो. मग या औष्णिक विद्युत केंद्रातूनही मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषके बाहेर पडत असतात. त्याच्यानंतर कुठलेही कारखाने, सिमेंट उद्योग असेल, परत घर बांधकाम असेल, कापड गिरण्या असतील, किंवा हे उत्खनन जिथं चालू असतं तिथं क्रिया असेल, किंवा दगडी कोळशाचे वगैरे जे भूगर्भामधून जी काढण्याची जिथं क्रिया होत असते, सुरुंग वगैरे पाडण्याचं जिथं कार्य होत असतं, हे अशा सगळ्या ठिकाणी तुम्हाला तिथं या वायुरूप प्रदूषके बाहेर पडलेले दिसून येतात. म्हणजे वायुरूप प्रदूषकाचे आपण मुख्य स्रोत कुठले कुठले बघितले, तर एक तर कारखाने, त्यामध्ये मुख्यतः रासायनिक आणि तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यामधून मोठ्या प्रमाणात प्रदूषके बाहेर पडतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं गिरण्या वगैरे, कापड गिरण्या असतील, किंवा कागद कारखाने असतील, सिमेंट उद्योग असेल, दगड फोडणारी यंत्रे जिथं असतात, सुरंग आहे, हे झालं. त्याच्यानंतर मुख्यतः आपण पाहतो, आपण पाहिलं की लघु उद्योग जर कुठं असतील तर त्या लघु उद्योगामध्ये, लघु उद्योग म्हणलं की कांडक मशीन असतात, पिठाच्या गिरण्या असतात, गादी भरण्याची जे यंत्रे असतात, अशा ठिकाणी. तर असं या इत्यादी हे स्त्रोत आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं तिसरा पॉईंट लिहायचा आहे, परिणाम. या हवेच्या प्रदूषणाचे कोणकोणते परिणाम आपल्याला दिसून येतात. तर सगळ्यात महत्त्वाचा वायुरूप प्रदूषणाचा प्रमुख म्हणजे जर कुठला परिणाम असेल तर ते कशावर होतो, तर तो आपला आहे श्वसन संस्था, ज्याला आपण आता खूप काळजी घेत आहोत. ही श्वसन संस्था आपण व्यवस्थित राहावी म्हणून. कोरोनाचा आपण बघतो की तो फक्त श्वसन संस्थेवर परिणाम करत असतो, फुफ्फुसावर अटॅक करतो. मग जसं हे
कोरोनाचा घटक आहे म्हणजे ते वायुरूप प्रदूषकच झाला एक, सगळे जीवाणू विषाणू वगैरे असलेले. तर हे श्वसन संस्थेवर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वायू प्रदूषणाचा परिणाम होत असतो. लक्षात. म्हणून त्याशिवाय आपल्या आम्लवर्षा किंवा आम्लपर्जन्य तुम्ही शब्द ऐकला असेल, ॲसिड रेन ज्याला आपण म्हणतो, ज्या पावसामध्ये आम्लाचा समावेश असतो त्याला आपण आम्लवर्षा असं म्हणतो. मग हे आम्ल म्हणजे कसं तयार होतं? आत्ता आपण बघितलं इथं कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आहे. मग हा CO2 हवेतला, आणि जेव्हा पाऊस पडतं तेव्हा त्या पावसाचं पाणी H2O, आणि यापासून H2CO3 कार्बोनिक आम्ल तयार होतं. मग हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं, त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. नायट्रोजन डायऑक्साईड असेल NO2, तो पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीमध्ये मिसळतो, HNO3 नायट्रिक आम्ल तयार होतं. सल्फर डायऑक्साईड असेल, तो पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतो, त्याच्यापासून H2SO4 सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. हे असे वेगवेगळे आम्ल तयार होतात आणि त्याच्यामुळं काय होतं, ते जे पाऊस पडतं त्याला आपण आम्ली पर्जन्य असं म्हणतो. मग याशिवाय ह्याचा वनस्पतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर ह्याचा वायू प्रदूषणाचा परिणाम होत असतो. आणि परत एक महत्त्वाचं म्हणजे हवामान बदल होतं. हे वायू जर हवेमध्ये पसरले तर हवामानात बदल होतो. कालच्याच ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की तिथं आपल्याला गरम व्हायला लागतं, गरमी वाढते तिथं. मग हे हवामान बदल झाला तिथं याच्यामध्ये. किंवा आता आम्लवर्षा झाली की हवामानामध्ये बदल होत असतो, ओके नाही. त्याच्यानंतर आपण बघतो की त्याच्याशिवाय जमिनीच्या सुपीकतेवर त्याचा परिणाम होतो. जमीन ही आम्लयुक्त होत असते ना. हे परत वेगवेगळे आपल्याला परिणाम या हवेच्या प्रदूषणामुळे दिसून येत असतात. आणि इथं तुम्हाला चौथा घटक घ्यायचा आहे, उपाययोजना. त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे. खूप आपण दरवर्षीच आपण त्याच्याबद्दल विचार करतो, थोड्याफार प्रमाणात अंमलबजावणी करतो. शासनातर्फे आपल्याला वेगवेगळं म्हणजे सारखं आपल्याला तिथं आवाहन केलं जातं, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृक्ष लागवड करणे आणि त्याचं संगोपन करणे. नुसतंच लागवड करून जमणार नाही, तर आपण त्या वृक्षाचं संगोपन केलं पाहिजे. त्याच्यानंतर कारखान्याचं म्हणजे प्रमाण आपण एकतर कमी केलं पाहिजे. जरी समजा कारखाने असतील तर त्याची धुरांडी जी असते, धूर बाहेर सोडण्याची जे नळी असते त्याला धुरांडे म्हणतात. ते धुरांडे आपण अतिउंचावर ठेवले पाहिजेत, जेणेकरून ते जास्त उंचीवर राहतील आणि मानवी श्वसन संस्थेवर किंवा आपल्या सभोवतालच्या वनस्पतीच्या वातावरणापर्यंत ते पोचणार नाहीत. लक्षात. त्याच्यानंतर स्वयंचलित वाहनाची आपण वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. खूपदा काय होतं, गाड्यातला एखादा पार्ट खराब झाला की वायूतून म्हणजे त्या वाहनातून खूप धूर यायला सुरुवात होतो. मग असं वेळोवेळी आपण वाहनांची तपासणी करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर काहीतरी कारखान्यातून जे बाहेर पडणारे जे वायू वगैरे असतात, घटक असतात, त्याच्यावर काहीतरी आपण उपाययोजना केली पाहिजे. तुम्ही फिल्टर पॅड, आता आपण मास्क लावतो, मास्क म्हणजेच काय आहे, ती एक प्रकारची उपाययोजना आहे. म्हणजे ते जे कण आहेत ते कण काय होतात, हवेतील कण वगैरे तर मास्कला चिटकतात, मग ते आपल्या श्वसन संस्थेपर्यंत जात नाहीत. मग असे बरेचसे मास्क वगैरे जर आपण कारखान्याच्या त्या धुरांड्यालाच वगैरे लावले तर काय होतं, त्याच्यातून बऱ्याचदा म्हणजे ते घटक शोषले जातात आणि बाहेर पडणारे जे वायू असतात ते कमी प्रमाणात राहतील. तर असे वेगवेगळ्या उपाययोजना करून आपण आपल्या वायूचं प्रदूषण कमी करू शकतो. ठीक आहे. तर असं आपण इथं पाहिलं वायूच्या प्रदूषणाचे मुख्यतः कोणकोणते घटक असतात त्याच्यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा घटक घ्यायचा आहे इथं. आता इथं तुम्हाला जलप्रदूषणाचे घटक, भूप्रदूषणाचे घटक लिहायचे आहेत. त्याच्यानंतर इथं स्रोत लिहायचा आहे.
इथं तुम्हाला जलप्रदूषणाचे स्रोत दिलेले आहेत, कशामुळे जलप्रदूषण होतं ते. आणि तुम्हाला परत इथं भूप्रदूषणाचे स्रोत लिहायचे आहेत. त्यानंतर इथं तुम्हाला परिणाम, वायू प्रदूषणाचे परिणाम आणि जलप्रदूषणाचे परिणाम लिहायचे आहेत. भूप्रदूषणाचे परिणाम दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला सगळ्यावरचे उपाययोजना करायच्या आहेत. तर सगळ्यांनी हा तक्ता आज कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. तर कालच सांगितल्याप्रमाणे उद्या तुमची घटक चाचणी परीक्षा राहणार आहे. आणि आज रात्री 8 वाजता दर रविवारप्रमाणे झूमवर मीटिंग राहणार आहे. प्रत्येकाने तुमच्या काही अडचणी असतील तर त्या काढून ठेवायच्या. ठीक आहे. ओके. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. हॅव अ गुड डे.